नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि तो तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला असेल तरी देखील अजूनपर्यंत तुमचे जे पैसे ते तुमच्या अकाउंटमध्ये आले नसतील तर याच्यामागे महत्त्वाची 3 कारणे आहेत. ती 3 कारणे कोणती आहेत ते मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जर तुम्ही जुलै महिन्यानंतर आता ऑगस्टमध्ये 1 तारखेपासून कधी फॉर्म भरला असेल आणि त्याच्यानंतर तुमचा जर जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला जे पैसे ते लगेच येणार नाहीत. तुमचे जे पैसे ते पुढच्या महिन्यात कदाचित येऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी पण 1 ऑगस्ट नंतर म्हणजे जुलै महिन्यानंतर फॉर्म भरलाय त्या सगळ्यांना लगेच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाहीत. तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये येतील. पण त्याआधी जे काही सीडिंग वगैरे असेल ते तुम्ही करून घ्या पटापट. तुम्हाला सध्या तरी कोणालाही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचा पण फॉर्म अप्रूव्ह झालाय त्यांचे जे पैसे आहेत ते तुम्हाला भेटणार नाहीत. एवढ्या लवकर तरी ते तुमचे जे पैसे ते तुमच्या पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे जर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो ऑगस्टच्या अगोदर भरला असेल, अप्रूव्ह देखील तुमचा ऑगस्टच्या अगोदर झाला असेल तरी देखील तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर आले नसतील तर त्याच्या मागचं एक सगळ्यात मोठं रिझन आहे. आणि हे जे रिझन आहे ते जवळपास ज्या पण महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत त्या सगळ्यांसोबत हा प्रॉब्लेम सध्याला आपल्याला दिसून येतोय. हा प्रॉब्लेम काय आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक अकाउंटचे जे लिंक झालेलं आहे ते वेगळंच कोणतं तरी बँक अकाउंट आहे. काही महिला तर अशा आहेत त्यांना हे माहीत नाही आहे की आपण ते बँक अकाउंट कधी ओपन केलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण ते बँक अकाउंट कधी ओपनच केलेलं नाही. ते एक चुकीचं अकाउंट आहे आणि ते आपल्या बँक अकाउंटसोबत आणि आधार कार्डसोबत लिंक झालेलं आहे. ते चुकीचं जर असेल आणि त्याच्यामुळे तुमचे जे पैसे आले असतील तर तुमचे पैसे ते आता तुम्हाला डबल तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाहीत. गव्हर्नमेंटने जे पैसे आहेत ते तुमच्या DBTद्वारे म्हणजे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये पाठवलेले आहेत. गव्हर्नमेंटने तर तुमचं काम केलेलं आहे, त्यांचं काम केलेलं आहे की त्यांनी तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते पाठवायचं काम केलेलं आहे. पण तुम्ही जर तिथं तुमचं जे बँक अकाउंट आणि आधार कार्ड आहे ते लिंक करणं विसरून गेला असेल किंवा तुम्ही चेकच केलं नसेल की आपल्या बँक अकाउंटसोबत जे आधार कार्ड आहे ते लिंक आहे का, आणि जर लिंक असेल तर ते कोणतं अकाउंट लिंक आहे हे देखील चेक करणं तुमचं काम होतं. जर तुम्ही हे केलेलं नसेल आणि चुकीच्या अकाउंटमध्ये जर तुमचे पैसे गेलेले असतील तर तुमचे पैसे तुम्हाला डबल पुन्हा एकदा भेटणार नाहीत. पण इथून पुढे जर तुम्ही ते सीडिंग चेंज केलं, एखाद्या जे बँक अकाउंट तुमचं ॲक्टिव्ह आहे त्याच्यात जर तुम्ही ते आधार कार्ड आहे त्याची आधार कार्ड आणि अकाउंट नंबर लिंक केलं तर इथून पुढचे जे पैसे आहेत ते तरी तुमच्या अकाउंटमध्ये येतील. त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये जा आणि तिथे जाऊन तुमचे जे सीडिंग आहे ते चेंज करून घ्या. जर तुमचं जुनं अकाउंट असेल किंवा तुम्ही ते अकाउंट वापरतच नसाल तसं काही अकाउंट असेल आणि ते जर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असेल तर ते काढून टाका बँकेत जाऊन आणि नवीन जे तुमचं बँक अकाउंट आहे त्यासोबत ते तुमचं जे आधार कार्ड आहे आणि तुमचं अकाउंट आहे ते एकमेकांना लिंक करून घ्या. म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. तिसरं महत्त्वाचं कारण मित्रांनो अकाउंटमध्ये पैसे न येण्याचं हे आहे की तुम्ही जर ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच फॉर्म भरलाय, ऑगस्ट महिन्याच्या अगोदर जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह देखील झालेला आहे आणि तुमचं बँक सीडिंग देखील झालेलं आहे प्रॉपर, म्हणजे जे अकाउंट पाहिजे त्याच अकाउंटसोबत तुमचं आधार कार्ड लिंक आहे, म्हणजे सगळं काही एकदम अलबेल आहे, मस्त झालेलं आहे, सगळं तुम्ही जे करायचं ते सगळं प्रॉपर केलेलं आहे, पण तरी देखील तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत. अशा ज्या महिला आहेत त्यांचे पैसे कधी येणार, कसे येणार यावर देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की सध्याला काय झालंय की असे खूप सारे जे ॲप्लिकेशन आहेत ते आलेले आहेत. कोट्यवधी महिला आहेत त्यांचे ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि अप्रूव्ह देखील खूप साऱ्या महिलांचं झालेलं आहे. त्यामुळे एक करून महिलांचे जे अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, कारण वन टाईम सगळ्यांनाही पैसे येणार नाही आहेत, एकदाच सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार नाहीत. हे एकेका महिलेचे करून पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत. त्यामुळे हा जो टाईम दिलेला आहे जवळपास की हा महिना जो पूर्ण आहे ते महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येत राहणार आहेत. तुमची देखील वेळ येणार आहे, तुमचा ज्यावेळेस फॉर्म येईल तिथे त्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये देखील पैसे येणार आहेत. त्यामुळे धीर धरा थोडासा, तुमच्या अकाउंटमध्ये देखील लवकरच या महिन्याच्या आतमध्येच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. हो, पण त्यासाठी तुम्ही जुलै महिन्याच्या अगोदर म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अगोदर जुलै महिन्यामध्ये असो की त्याच्या अगोदर जे काही फॉर्म भरलेला असेल आणि अप्रूव्ह देखील तेव्हा झालेला असेल ऑगस्ट महिन्याच्या अगोदर आणि तुमचं बँक सीडिंग वगैरे टोटल एकदम बरोबर असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येतील. पण ज्यांचं अकाउंट सीडिंगच नाही आहे, काहीच नाही आहे, त्यांना तर खूप आता वेट करावं लागेल.
कारण तिथं सध्याला तरी असंच आहे, ज्यांचे पण बँक सीडिंगमध्ये जसं की आपण म्हणतो ना DBTद्वारे जर पैसे ट्रान्सफर केले जात आहेत, सध्या तरी हेच आहे, ज्यांचे पण आधार कार्डवर पैसे ट्रान्सफर केले जात आहेत त्यांचेच फक्त जे अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, पण ज्यांचा अकाउंट नंबरवरून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये कोणाचेही पैसे आलेले नाहीत. त्यामुळे DBT ट्रान्सफर जे होतं आहे त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे देखील येऊ शकत नाहीत, जर तुमचं जे अकाउंट आहे ते बँक सीडिंगशी म्हणजे हे झालेलं नसेल, लिंक नसेल. म्हणजे आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट जर लिंक नसेल तरी देखील तुम्हाला अजून जास्त वेळ वेट करावा लागेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हेच एक कारण आहे की तुम्हाला बँक सीडिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. तुमच्या बँक अकाउंट ज्या पण बँकेत आहे तिथं जा आणि त्यांच्याशी बोलून तो फॉर्म भरून घ्या आणि बँक सीडिंग लवकरात लवकर करून घ्या.